चे अथक प्रयत्नांना यश देण्यासाठी आम्ही इतर रात्रंदिवस झटलेलो आहोत. आमचा आयोजक असतील, आमचे सर्व मित्रपरिवार असेल आणि त्यांच्या अथक प्रयत्नांतून आयकॉन 11 हेदवली आयोजित हेदवलीचा महाराजा चषक 2025चं पर्व आपल्यासाठी सज्ज झालंय. आजचा दिवस क्रमांक दुसरा आपण पाहतोय, परंतु यामागे फार मोठी धडपड, फार कष्ट आणि त्या कष्टाची काहीतरी चीज करण्यासाठी हा आयोजकांचा अट्टहास. खरोखरच त्यांच्या या कार्याला माझ्या या समालोचन कक्षामधून चंद्रकांत खारीक यांच्याकडून लाख लाख सलाम. 15 वर्ष नक्कीच फार मोठी तपश्चर्या मी म्हणेल. 15 वर्षानंतर पहिलं पर्व म्हणजे क्रिकेटवर असलेली त्यांची श्रद्धा, प्रेम आणि कुठंतरी त्यांना वाटलं होतं फार विरुंगला, फार उशीर झाला, आपल्याला क्रिकेट भरवायचे, आपल्याला क्रिकेटचं महाकुंभ महायुद्ध घेऊन जायचं आहे, आपल्या येदवलीचा महाराजा चषकाचे आयोजन आणि नियोजन आपल्याला करून द्यायचंय. त्यासाठी रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र का होईना आपण डोळ्यात निरंजन अंजन घालून आज ते काम सर्वांनी करायचंय आणि आपली ही यशोगाथा, आपलं क्रिकेटचं प्रेम आणि आपला हा चषक आपल्याला यशस्वी करून दाखवायचे. त्यासाठी चाललेला अट्टहास, याची देही याची डोला, हा पावा क्रिकेटचा सोहळा आणि या सोहळ्याचं औचित्य साधून आज माझा सर्व क्रीडा रसिक आज आयकॉन 11 हेदवली आयोजित हेदवलीचा महाराजा चषक इथं पाहत आहे, एंटरटेनमेंट करत आहे. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, प्रेक्षकांचं, मान्यवरांचं मी पुण्याच्या शाब्दिक सुमाने सहर्ष स्वागत करतोय आणि जाऊया मैदानामध्ये. इनफिल्डमध्ये क्षेत्ररक्षण असेल तर आउटफील्ड सुद्धा खूप चांगल्या प्रकारे आहे. मैदान खूप सुसज्ज अशा स्थितीमध्ये पाहायला मिळत आहे आणि इथं मी म्हणेल सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत दिवसभरामध्ये अनेक प्रेक्षक वर्ग या सामन्यांचा आनंद घेताना आम्हाला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट पहिले षटक. हो, अफलातून गुड बॉलिंग. मयूर, हेमंत आणि गौरव ही सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. ओम साई पष्टेपाडा संघाची धाकड मैदानामध्ये एक अभेद्य फली. फुलरल्यांचा चेंडू तो वाव, ये होईना बाद. पहिला चेंडू निघून जातोय. षटकार आहे का चौकार आहे? षटकार आहे ना? षटकार सर. 6 रन. असं म्हटलं जातं, जोपर्यंत तुम्ही स्वतःला सिद्ध करत नाही ना तोपर्यंत जग तुम्हाला ओळखत नाही. सर्वप्रथम तुम्ही स्वतःला सिद्ध करा, जग तुम्हाला आपोआप प्रसिद्ध करेल आणि तेच प्रसिद्ध करण्याचं काम इथे केलं जाते. बघा, एक सूरज चव्हाण, कुठलं शिक्षण नाही, काही नाही, परंतु स्वतःला सिद्ध केलं. आज प्रत्येक माणसाच्या मनामध्ये त्यांनी गारूड निर्माण केलंय. असं म्हटलं जातं स्वतःचं अस्तित्व स्वतः सिद्ध करण्यासाठी स्वतःला काहीतरी धडपड करावी लागेल, मग ती कशा प्रकारे का असे ना, आणि ते त्यांनी दाखवून दिले. सूरज चव्हाण आज महाराष्ट्राचा लाडका, एक सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी नाव कमवलं, ऐश्वर्य कमवलं आणि सर्व काही आज त्याच्या पदरामध्ये याच वाईट. म्हणून मी म्हणतोय, जोपर्यंत स्वतःची ओळख तुम्ही स्वतः करून देत नाही तोपर्यंत जग तुम्हाला ओळखत नाही. सर्वप्रथम तुम्ही स्वतःला सिद्ध करा, जग तुम्हाला आपोआप प्रसिद्ध करेल आणि नक्की त्यासाठी काहीतरी करावं लागेल. ओव्हर द विकेट. आणि वाईट. येस, पंचांनी निर्देशित केलं की हे खराब चेंडू, स्वैर चेंडूचा मारा होता. अशा रीतीने अवंतरमध्ये आपण पाहतो इथं धाव इथं एकवटली जाईल. धावसंख्या येते 8 धावा, बिनबाद 8 ओम साई पष्टेपाडा संघाची. नक्कीच ॲक्रॉस लाईनला एक चेंडू त्याने खेळून काढला होता बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने. खूप चांगल्या प्रकारे आक्रमक पवित्रा आणि 6 धावा एकवटल्या होत्या. आता पाहूया ओव्हर द विकेट. ओ, लेग कटकटचा फटका आहे, चेंडू हवेमध्ये, उंची जास्त, अंतर सुद्धा जास्त आणि 1 2 का 4 चेंडू फरार होतोय. येथील धावा, मोठा ब्लास्ट. धावसंख्येत बरोबर ते धावसंख्या येते 12. अशाच फटक्याची आवश्यकता असताना अफलातून फटका आपण बघितला असेल. 1 2 का 4 1 बाउन्सने चेंडू फरार होतोय, सीमारेषेचा वेध घेतोय. येईल हा अफलातून चौकार. बॅट आणि पॅड मध्ये पाहिजे तेवढं समन्वय पाहायला मिळालं नाही.
कुठल्याही प्रकारची मी म्हणेल धाव नाही, थोडंसं स्ट्रगल करताना क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आपण पाहतोय आउटफील्ड सुद्धा वेगवान आहे, इनफील्ड सुद्धा सुद्धा एकंदरीत विचार केला तर गोल मैदान खूप चांगल्या प्रकारे सुसज्ज अवस्थेमध्ये इथं बॅटर असेल गोलंदाज असेल त्यासाठी सजलंय. फक्त कार्य आपल्याला करायचं आहे. तर जाऊया मैदानामध्ये. धावसंख्या स्कोअरबोर्डवर पाहतोय रिव्हर्स खेळण्याचा पूर्ण आक्रमक पवित्रा, परंतु मिसअंडरस्टँडिंग आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय मयूरला खूप चांगल्या प्रकारे वलय घेऊन गोलंदाजी करतोय. रनअपचा विचार केला तर खूप चांगल्या प्रकारे त्याचा फुटवर्क आहे आणि नक्की त्या फुटवर्कचा पुरेपूर वापर करताना हो हो लिडिंग एज थोडासा लेट करता पटका होता. बॅटच्या पट्ट्यामध्ये तेवढा आलेला नाही. षटरक्षक जज कर का येस विकेट. वॉट कॅच. मॅच मंद रंगत निर्माण केली मी म्हणजे या कॅचने. धावत पलत नक्की चित्याची चपलाई आणि त्वेषाने चेंडूला आपल्या हातामध्ये गॅदर केलंय. विकेट प्राप्त होतीये. पहिला धक्का आपल्याला पाहायला मिळाला तो गौरवच्या माध्यमातून, ज्या गौरवनं नक्कीच दोन मोठे ब्लास्ट घडवले होते, एक षटकार एक चौकार, त्याला माघारी धाडण्याचं काम केलंय. ओमसाई पष्टेपाडा संघाचा धाकड फलंदाज मैदानाबाहेर जातोय आणि युनिट क्रमांक 3 साठी नवीन फलंदाज सोमनाथ प्रस्थान घेताना पाहायला मिळेल. थोडंसं हितगुज केलं जात आहे मैदानामध्ये. क्षेत्ररक्षणच्या व्यूहरचनेमध्ये नक्कीच हितगुज व्हायलाच पाहिजे, कारण गावासाठी नावासाठी खेळायचे आणि नक्कीच विचारविनिमय घेऊन घेतलेला निर्णय नक्कीच यशोदाडीला जातोय आणि जाताना आपण बघितलं सुद्धा. खूप चांगल्या प्रकारे एफर्ट होता आणि एफर्टला दाद द्यावी लागेल. विकेट प्राप्त होतीये. दिनेश ओव्हर विकेटसाठी सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आपल्या गोलंदाजीच्या मार्कवर घेऊन जाईल. पाहूया ओव्हर द विकेटसाठी कशा प्रकारे गोलंदाजी असेल, राईट आर्मर असेल का ओव्हर द विकेटसाठी असेल, कशा प्रकारे घेऊन जाईल ते आपण पाहूया. परंतु पहिलं षटक खूप प्रकारे चांगल्या प्रकारे खेळलं होतं मी म्हणेल गौरवनं. तदनंतर ब्रेक थ्रू आणि सोमनाथ युनिट क्रमांकाचा हा नवीन फलंदाज मैदानामध्ये. स्ट्राईक हेमंत. हो नक्कीच खरोखरच मी म्हणे हो नजागत क्लास ओपन केला होता, परंतु पाठ्यपुस्तकामधील तो अभ्यासक्रमच मी म्हणाल डिलीट करून टाकून दिला या क्षेत्ररक्षकाने. काय क्लासिक ड्राईव्ह फटका होता खरोखर. इनफिल्डमध्ये क्षेत्ररक्षण सुद्धा तेवढ्याच चपालतेने मी म्हणेल जज करतायत आणि तोपर्यंत दुसरी विकेट आपल्याला पाहायला मिळाली. खूप चांगल्या प्रकारे अचीव केले, स्वतःला झोकून दिलं मैदानामध्ये आणि ग्लोव्हजमध्ये आपल्या विसवून घेतला हा चेंडू. दुसरा धक्का क्रमांक पाहायला मिळतोय ओमसाई पष्टेपाडा या संघाला. जीवनामध्ये अपयश येणे चुकीचं नाहीये, परंतु आपण प्रयत्न न करणे फार चुकीचे आहे. जीवन कठीण आहे, परंतु ह्या जीवनामध्ये अशक्य असं काहीच नाहीये, परंतु त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. अशक्य असं काहीच नाहीये. शक्य करण्यासाठी लागलेला कष्ट ते प्रामाणिक असले तर नक्की सर्व कार्य यशोदाडीला जाते. आणि ते पाहूया मैदानामध्ये ओमसाई पष्टेपाडा कुठल्या प्रकारे कुठल्या अँगलने आणि कुठल्या रणनीतीने खेळ करेल ओव्हर द विकेट. हो नक्कीच फुलर लेनचा चेंडू होता, पूर्णपणे बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला नाही, पण तो चेंडू बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने निघून जातोय. हा येतोय आयकॉन 11 हेदवली चषकाचा संघर्षमय चौकार. सामन्याच मी म्हणाल वाटोला करून टाकतो या चेंडूवर. अक्षरशः पाणी पाणी करून टाकलंय. परिपूर्ण मी म्हटलं चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नव्हता, परंतु बॅकवर्ड पॉइंटची दिशा रीड केली. आउटफील्ड वेगवान होती. चेंडू सीमारेषेचा वेध घेतो. येतोय चौकार. हो नक्कीच गुडलँड चांगल्या प्रकारे मी होतो शफल करून खेळायचं होतं, परंतु थोडंसं बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन चांगल्या प्रकारे व्यवस्थित पाहायला मिळालं नाही. चेंडू पडल्यानंतर काहीसा टप्पा घेऊन उचली घेऊन निघून जातोय. तत्पूर्वी निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. थोडंसं बॅकफुटवर जाऊन पंच केलाय, परंतु गली पॉईंट आणि थर्ड मॅनच्या दिशेने क्षेत्ररक्षक सजलं होतं. 1-2 मध्ये नक्कीच चेंडू गॅदर केलाय. कॅरी ऑन केल्यानंतर जो चेंडूची आपण फेकी थ्रो बघली अचूक टप्प्यावर झाली
आणि शतरक्षणचा बॅकअप सुद्धा खूप चांगल्या प्रकारे पाहायला मिळतंय साई देवा ढाकणे या संघाचं. तर धावसंख्या स्कोरबोर्डवर पाहतोय 17 धावा. कुठल्या संघाला खतरा मिळेल ते येणारी वेळ येणारा काल ठरवेल. परंतु जाऊया मैदानामध्ये. अजूनही काही घडलं नाही, बिघडलं नाही, परंतु काही होऊ शकतं. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. ओव्हर द विकेटसाठी नवीन गोलंदाज दिनेश खूप चांगल्या प्रकारे शफल होऊन गेले आहेत. 1-2 का फॉर चेंडू वाईडिश लॉंग ऑनची दिशा रीड करेल. यस, येतो अफलातून संघर्षाचा चौकार. आयकॉन 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 हेदवली चषकाचा सुपर फोर्स. थोडासा आगल्या वेगळ्या ईर्षेने इथं फलंदाजी पाहायला मिळते. 1 विकेट 2 विकेट. त्यानंतर सोमनाथ विनायक खूप चांगल्या प्रकारे इथं स्वतःला शफल करून खेळतायत आणि नक्कीच संघाचा डाव सावरण्याचं जे धुरा आहे ती पूर्णपणे खांद्यावर घेऊन यशस्वीरित्या सर केलेली दिसते. ओव्हर द विकेट. हो, नक्कीच पूर्णपणे बॅकफूटवर जाऊन पंच केलाय आणि त्यानंतर एक सिंगल. गुड रनिंग द बिटवीन विकेट. बॉलिंगला सुद्धा दुजारा द्यावा लागेल. अचूक टप्प्यावर मी म्हणे खूप चांगल्या प्रकारे चेंडू त्यांच्या मार्फत घेऊन गेले ते दिनेश. परंतु एक्स्ट्रा ऑर्डरने बॅटिंग केली मी म्हणेल ओमसाई पष्टेपाडा या संघानं. गोलंदाजी खूप चांगल्या प्रकारे, परंतु त्याच्याहून एक्स्ट्रा ऑर्डरने म्हणजे नक्की त्याच्यापर्यंत चांगल्या प्रकारे एफर्ट दिलेत ते फलंदाजाने. आणि ते धावसंख्या पण स्कोर बोर्डवर पाहतोय ते 22 धावा 22. जास्त मॅच मीटिंग करू नका, कारण नक्कीच आपण 15-20 मिनिटाचा इथं लंच ब्रेक घेतला होता. तर आपल्याला त्वरित सामना घेऊन जायचे प्रेक्षकांच्या भेटीला. 22 धावा. खूप चांगल्या प्रकारे एंटरटेनमेंट केले जाते, प्रेक्षकांचं मनोरंजन केलं जाते. ओम साई पष्टेपाडा संघ आणि साई देवा ढाकणे संघ, आपण या दोन उभय संघांमध्ये प्रतिद्वंद्व क्रिकेटचं एक हा युद्ध आपण पाहतोय. रणधुमाळी क्रिकेटची चेंडू आणि बॅट मधील हे द्वंद्व आपल्याला पाहायला मिळतोय. ओम साई पष्टेपाडा संघाची धावसंख्या ती 22 धावा या स्कोर बोर्डवर. 22 लॉस ऑफ 2 विकेट, 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अमर पट्टा घेऊन यावा लागेल संघाला. नक्कीच विजयाकडे घेऊन जायचं, अमरला काहीतरी करावं लागेल. तिसरं षटक, सांघिक तिसरं, वैयक्तिक पहिलं षटक साई देवा ढाकणे या संघाचं. पाहूया. हो, नक्कीच गुडलँड स्पॉटचा चेंडू होता. चेंडूला अप्रतिम खेळून काढला एक्स्ट्रा कव्हरच्या रिदम मध्ये. तत्पूर्वी मी म्हणेल येथील 2 धावा, 2 धावेने धावसंख्या पुढे पाहायला मिळेल ती 24 धावा 24. खूप चांगल्या प्रकारे चौफेर फटका. गोल मैदान आहे, कशाही तऱ्हेने आपण फटके खेळले तरी पण चेंडू आउटफील्ड वेगवान असल्याने चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाण्यासाठी सहजरित्या दिशा दर्शवत असतोय आणि जातोय सुद्धा. बैठक शॉट अक्रॉस लाईन, चेंडूला फिरकवला. चेंडू कार्पेट शॉट आहे. पाहूया चेंडू चाटत उसळ गाजत जातोय. क्षेत्ररक्षक जज करेल. येस येस येस, नक्कीच अफलातून एफर्ट पाहायला मिळाला क्षेत्ररक्षकाकडून. 2 धावा परंतु रोखू शकले नाही. 2 धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या ती 26 धावा 26. चेंडू हवेमध्ये, उंची जास्त, अंतर कमी. क्षेत्ररक्षक जज करेल का? परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक थोडं चाच पडतंय आणि येथील या 2 धावा. 2 धावेने धावसंख्या पुढच्या दिशेने रवाना होतीये, आगेकूच करतीये. नक्कीच धावसंख्येला झालर देण्याचं काम केलंय मी म्हणेल आता सोमनाथ आणि विनायकनं. कारण सुरुवातीला सलामीला आलेली जोडी माघारी गेल्यानंतर, गौरव हेमंत गेल्यानंतर पूर्णपणे मदार संघाचा डोलारा आपल्या खांद्यावर घेऊन जाताना सोमनाथ विनायक. ज्या सोमनाथच्या बॅटचा फ्लो ओपन झाला, 4 आला, 1 सिंगल, दुहेरी 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 आणि आताही सोमनाथ ओव्हर द विकेटसाठी.
डेट चेंडू कुठल्याही प्रकारचं काहीच कार्य घडलं नाही, परंतु पुन्हा नवीन त्वेषाने आपल्या पदतालीत ते झुललं जाईल. योग्य टप्प्यावर नियंत्रण ठेवून गोलंदाजी केली जाईल. गोलंदाजीच्या मार्कवर अमर ओव्हर द विकेटसाठी. हो, पूर्णपणे शक्तीचा वापर गोलंदाजीच्या मार्कवर असताना, परंतु चेंडू अप्रतिम जातोय लॉंग स्टॉपला. येतोय हा एक सदाबहार आयकॉन 11 हे दौली चषकाचा सुपर फोर्स चौकार. धावा येणं फार महत्वाचं आहे. त्या कशा काय येणं, धावा येणं आणि या स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकवणं फार महत्वाचं आहे. दुसऱ्या राऊंड मधील पहिला सामना ओम साई पष्टेपाडा आणि साई देवा ढाकणे, एक तुंबल युद्ध पाहायला मिळते. शक्तीचा वापर नाही, परंतु युक्तीचा वापर इथं होईल का? आणि यस 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 लॉंग स्टॉपला चेंडू पुन्हा निघून जातोय. पुन्हा येतोय एक सदाभार आयकॉन 11 हे दौलीचा महाराजा चषकाचा चौकार. धावसंख्या 36 धावा. सर्व शक्ती युक्तीपणाला लावून तंत्रशुद्ध पद्धतीने गोलंदाजी केली जाते, परंतु मी म्हणाल ओम साई पष्टेपाडाचे नशीब बलवंत. वारंवार चेंडू ताकदीचा वापर नाही, पण युक्तीचा आणि ताकदी दोन्ही समन्वय करून चेंडू चौकार जातोय. धावसंख्येत भर पडली. धावसंख्या होती ती 36 धावा. 2 मिनिटं. हो हो, थोडस समन्वय आणि पाहावं लागेल या चेंडूवर काय घडलंय बिघडलंय. नक्कीच तिसऱ्या पंचांकडे कौल निर्देशित केला गेलाय. तेथील प्रेक्षकांनी सुद्धा सहकार्य करायचंय. कॅमेरा तिथलं काही चित्र क्षणचित्र टिपलेलं गेलेलं नाहीये. प्रेक्षक आपला निर्णय काय. 2 धावा आहेत का सर? 2 ना. ओके येस सर, थँक्यू. नवीन चेंडू द्या. नक्कीच कॅमेऱ्यामध्ये ते क्षणचित्र टिपलं गेलं नाही आणि त्यामुळे थोडंसं तात्पुरतं का होईना तांत्रिकदृष्ट्या आम्हाला तिसऱ्या पंचांना कॉल निर्देशित केल्यानंतर उत्तर मिळालं नाही, परंतु त्याचं निर्देशांक उत्तर मिळालं ते प्रेक्षकांकडून का या 2 धावा इथं अर्जित केल्या जातील. या स्कोरबोर्डवर फटक्यात ताकद होती, नजाकत होती. चेंडू हवेमध्ये होता. 2 क्षेत्ररक्षक जज करतात न करतात मी म्हणेल टप्पा पडला नोमॅन्स लँडमध्ये आणि या 2 धावा इथं प्राप्त झालेल्या आहेत त्या ओमसाई पष्टेपाडा संघासाठी. हितगुज असावं, परंतु जास्त वेळ घेऊ नका. मॅच मीटिंग जास्त वेळ करायची नाहीये. साई देवा ढाकणे संघ, आमचा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर आम्हाला सहकार्य करा. आयोजकांची विनंती आहे, आपण जास्त वेळा हितगुज करायचं नाही मैदानामध्ये. जे आपलं विचार विनिमय असेल तात्काळ घ्या. तात्काळ क्षेत्ररक्षणच्या व्यूहरचनेमध्ये आपल्याला जायचं आहे. धावसंख्या 38. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे बॅटल पाहायला मिळालंय आणि नक्कीच इथे थोडंसं मी म्हणेल फलंदाजी फ्रंट फुटवर पाहायला मिळते. षटकाचा विचार केला तर अमरचं षटक, मयूरचं षटक, दिनेशचं षटक आणि त्यानंतर आता शेवटचं मयूरचं षटक. 4थं षटक मार्गस्थ असताना पाहूया 3 षटकांचा वाजवी खेळ संपुष्ट झाल्यानंतर 18 चेंडू 38 धावा. सन्माननीय मकरंद दादा डोलखाव असोसिएशनचे सचिव आहेत, त्यांचं शुभ आगमन आमच्या दुपारच्या सत्रामध्ये आम्हाला मिळालं. नक्कीच सर या आमच्या व्यासपीठावर स्थानापन्न व्हा आणि नक्कीच स्थानापन्न होऊन आपण त्यांचं नक्कीच मानाची उबदार शाल पुष्पगुच्छ देऊन त्या सरांचा नक्कीच सन्मानित करणार आहोत. आयोजकांना विनंती आहे नक्कीच पाहुण्यांचं सन्मान सत्कार करणे आपलं आद्य परम कर्तव्य आहे आणि ते आपण करावं.
जाऊया चौथं षटक मयूरच्या माध्यमामधून पाहायला मिळते. पहिलं चेंडूवर एक धाव, ताकदीचा वापर केलाय परंतु षटक आणि नक्की शर्तीचे प्रयत्न होते बघा. खूप चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण चढले वाईट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आणि नक्कीच झेलच्या रूपाने हा तिसरा धक्का ओमसाई पष्टीपडा या संघासाठी आपण पाहतोय. खूप चांगल्या प्रकारे बॅटर पाहायला मिळाला होता परंतु ब्रेक थ्रू तदनंतर थोडंसं साई देवा ढाकणे संघ कमबॅक करतोय. मी म्हणेल ह्या चेंडूचा विचार केला तर खरोखरच अफलातून फटका होता, नजाकत होती परंतु चेंडू सीमारेषेचा भेद घेऊ शकलेला नाहीये. बॅटर मैदानामध्ये मिडल मध्ये आपण पाहणार तो श्याम. अप्रतिम, नक्कीच वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करतायत मयूर. खूप चांगल्या प्रकारे वेग आहे, मनगटी ताकदीचा वापर करून पेशाने चेंडू फेकण्याचं त्यांचं हा मार्मिक दृश्य आम्ही बघितलं. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. टप्पा दिशा निर्देशित केल्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता करून देतो मयूर. नक्कीच अनस्टॉपेबल बॅक टू बॅक दोन चेंडू बघितले, निर्धाव चेंडू. खरोखरच इकॉनॉमिकल गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल का. ॲज अ कॅप्टन आणि ज्यावेळी त्याच्यावर निर्देशित केलं त्या मयूरनं पहिलं षटक हाताळलं होतं, 12 धावा खर्च केला होता, तोच हा मयूर सांघिक चौथं षटक घेऊन येतोय. पूर्णपणे वाईडिश लॉंग ऑफची दिशा इथे प्रत्येक फलंदाज रीड करतोय आणि नक्कीच यश सुद्धा मिळतंय. वन बाउंड चेंडू फरार होईल, येतोय आयकॉन 11 येदवली चषकाचा हा सुपर 4 रन्स चौकार. विनायकच्या बॅट आणि त्यानंतर श्यामचा अफलातून झंझावत चौकार. येतील ह्या 4 धावा. ओह, यू मिस आय विल डेफिनेटली अचूक एष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. मी म्हणेल नक्कीच काळजामध्ये वार झाल्यासारखा पाहायला मिळाला, कारण ज्यावेळी चौकार आला होता घणाघाती प्रहार पाहायला मिळतात, नंतर कमबॅक या गोलंदाजाचं एष्ट्या उद्ध्वस्त करतोय. विकेटला दुजरा दिला जातोय. इथं विकेट पाहायला मिळते श्यामच्या रूपानं. श्याम बद्दल बोलायचं झालं तर मी म्हणेल का आपल्याच मॅन मधून कटार काढली आणि आपल्याच पोटामध्ये घुसवून घेतली. ज्यावेळी चौकार आला होता त्यानंतर थोडं शांत संयमी डोक्याने खेळ करायचा होता, पण तो दुसरा फटका सुद्धा मी चौकार किंवा षटकार खेळून काढेल या ईर्षेने आपली विकेट तो नक्कीच इथं समर्पित करतोय. म्हणजे आपलीच कटार आपल्याच काळजामध्ये कोसून घेतोय श्याम. तर जाऊया मैदानामध्ये काय घडलंय काय बिघडलंय. आतापर्यंत विचार केला तर एकंदरीत 3 विकेट्स 4 विकेट्स आपण पाहतोय ओमसाई पष्टेपाडा या संघाच्या. धावसंख्या ती 43 धावा 43. थोडा ड्रिंक्सचा इथं मैदानामध्ये आपण कार्यक्रम पाहतोय. त्यानंतर थोड्याच वेळाने सामन्याला नक्कीच कलाटणी देणारे षटक असेल. अंतिम निर्णायक स्लॉगवरचं षटक आहे, हाणामारचं षटक असेल. या शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये एकंदरीत ओमसाई पष्टेपाडा संघ किती धावा अर्जित करतोय आणि साई देवा ढाकणा संघाला ते चेसिंगसाठी नक्कीच देऊन जातोय, ते पाहावं लागेल. 43 धावा 43. येणारे 6 चेंडू स्लोवरचा अंतिम निर्णायक षटक. पाहूया कोणाच्या खांद्यावर जबाबदारी सोपवलेली आहे कर्णधारने. ॲज अ कॅप्टन ओमसाई पष्टेपाडा संघाचा, ज्यानं मयूरला 2 षटकं दिली होती, ज्या मयूरनं पहिलं षटक 12 धावेचं खर्च केलं होतं, तो मयूर मी म्हणेल तर सफल झालाय. अवघ्या फक्त 5 धावा खर्च केल्या, 2 विकेट मातब्बर विकेट त्याने आपल्या या गोलंदाजीमध्ये अर्जित केले. त्या मयूरवर जो विश्वास दाखवला तो विश्वास त्याने सार्थक ठरवला. येणारं शेवटचं निर्णायक अंतिम षटक पाहूया ओव्हर द विकेटसाठी. गोलंदाज धीरज.
लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. चला जाऊया. शेवटचा ओव्हर षटक आहे आणि या शेवटच्या षटकातील पहिला चेंडू धीरज ओव्हर द विकेटसाठी. नक्कीच खूप वेगाने चेंडू हाताळला, परंतु ज्यावेळी चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा धीम्या गतीने चेंडू निघून गेलाय आणि इथं थोडंसं विचार विनिमय केलाय ते फलंदाजाने. चेंडू तर वेगाने आला होता, परंतु पडल्यानंतर टप्पा घेऊन हलक्या धीम्या गतीने निघून जातोय. म्हणजे एकंदरीत थोडंसं कुचक बुंद्यात ज्यावेळी चेंडू होतो आणि थोडंसं कसं विचार करायला होता त्या प्रकारे हा चेंडू होता. चेंडू सहजरित्या निघून गेला. निर्धाव चेंडू. आता बॅकफुटवर जाऊन थोडंसं पंच केलंय. क्षेत्ररक्षण सजलंय. बॅकफुटवर पंच आणि पंच सक्सेसफुल होते. 2 धावा येतील. क्षेत्ररक्षण फंबल झालेत आणि त्याचा दुजोरा दिला झाला तो फलंदाजाला. 2 धावेच्या रूपाने का होईना धावसंख्येत भर पडली. धावसंख्या आहे ती 45 धावा. 45 लॉस ऑफ 4 विकेट्स. 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये न्यू बॅटर मैदानामध्ये बंटी आणि आपण पाहतोय विनायकच्या बॅटमधून आतापर्यंत 3 चौकार 2 एकेरी अशा अनेक धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. नक्कीच एक सिंगल्स इथं पाहायला मिळेल. दुसऱ्या धावच्या प्रयत्नात विकेट बहाल केली जाते. नक्कीच विकेट समर्पित केली जाते ती साई देवा ढाकणे संघासाठी. तर एकंदरीत 5वा धक्का पाहायला मिळाला ओमसाई पष्टेपाडा या संघाचा. न्यू बॅटर मैदानामध्ये त्वरित या. कुणाल. धावसंख्या 46 धावा. 5वं षटक प्रगतीपथावर असताना सध्याच्या घडीला खूप चांगल्या प्रकारे ज्यावेळी 3 षटकं खेळले होते तर खूप चांगला उच्चांक होता. त्यानंतर मयूरचं षटक आलं. निर्णायक षटक पाहायला मिळालं. 4 धावा त्यांनी 5 धावा खर्च केल्या. 2 विकेट मिळवल्या आणि त्यानंतर पाहूया 5वं षटक. हो या फटक्यात नजाकत आहे, परंतु 1 बाउंड चेंडू फरार होईल का? यास चेंडू क्षेत्ररक्षण आवाक्या बाहेर निघून जातोय. येतोय संघर्षाचा हा चौकार आणि या 4 धावेने धावसंख्येत भर मिळाली. धावसंख्या ती 50 धावा. 50 ब्रिंग्स अप. नक्कीच 50 तोला 50 धावा. 5-0. आता मी म्हणाल काहीतरी फायटिंग स्कोर या स्कोर बोर्डवर पाहायला मिळालाय तो ओमसाई पष्टेपाडा या संघाचा. तर जाऊया उर्वरित चेंडूमध्ये अजूनही किती धावा उभा करण्याचा मानस असेल. शेवटचा निर्णायक 2 चेंडू घेऊन जाईल धीरज ओव्हर द विकेटसाठी. चाफेवाडी संघ आणि गुंडे संघ आपण पुढील सामन्याची नाणेफेकीसाठी आम्ही तुम्हाला आमंत्रित करत आहोत. आपण जिथे असाल आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. चाफेवाडी आणि गुंडे या पुढील एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल इन ॲक्शनमध्ये. परंतु सामन्याचा विचार जर केला तर सध्याच्या घडीला ओमसाई पष्टेपाडा आणि साई देवा ढाकणे या 2 संघांमध्ये क्रिकेटचं तुंबल युद्ध रंगतदार एक रोमांचक चित्तथरारक सोहळा पाहायला मिळेल. कारण 5 षटक 51 धावाचा विजयाचा लक्ष्याचा पाठलाग करताना कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल, निर्विवाद 5 षटक कशा प्रकारे टाकली जातील ती पाहावी लागतील. चाफेचीवाडी आणि गुंडे. चला 2 संघाचा संघनायक आयोजक आपण टॉस बॉक्स मध्ये या दोन्ही संघांची नाणेफेकी करून घ्यायची आहे. सन्माननीय श्री वैभव शिंगोडे सर आपण या टॉस्का बॉक्स मध्ये. प्रतीक चौधरी सर.
रोहन डोळे आपण त्रिमूर्ती या टॉस कॉबॉस मध्ये यापुढील सामन्याची नाणेफेकी आम्ही तुमच्या सहजते तुमच्या हातामधून ते जे नाणं भिरकवलं जाईल आबालामध्ये कुठल्या संघाचं अस्तित्व दाखवत आहे कुठल्या संघाचं अस्तित्व ते झाकून ठेवलं जाते ते पाहावं लागेल. शतरक्षण लावून घ्या. ओम साई पष्टपाडा संघ शतरक्षण लावून घ्या. तर जाऊया पुढच्या संघाची नाणेफेकी माझ्या टॉचको बॉक्स मध्ये पाहायला मिळाली. गुंडा संघ नाणेफेकी आपल्या बाजूने विरकावून घेतोय आणि शतरक्षणच्या व्यूहरचनेमध्ये आम्हाला पाहायला मिळाले. म्हणजे एकंदरीत गुंडा टॉस विन चूज टू फील अँड बॉल फर्स्ट. तर जाऊया मॅच मध्ये एक रंगतदार अवस्थेमध्ये मॅच पाहायला मिळेल आणि नक्कीच ती आम्ही इथे एन्जॉय करणार आहोत. तर यापुढील धावता आढावा माझे सहकारी समालोचक मित्र आमचे नरेश सर परेश सर नक्कीच आपल्या अबोलवाणीमधून आपला पहाडी आवाज आम्हाला इथं ऐकायला द्याल. नक्कीच खूप चांगले समालोचक त्यांच्या माध्यमामधून सुद्धा आम्ही बघितलंय कालच्या दिवसामध्ये आणि आजचा दुसरा दिवसाचा कार्यक्रम सुद्धा ते त्यांच्या सहजरित्या अबोलवाणीमधून घेऊन येतील. ओर टू परेश सर. थँक्यू खारीक सर. मैदानाच्या आतमध्ये चालू आहे मॅच. आपण पाहतो एका बाजूने जर पाहता साई देवा ढाकणे टीम तर एका बाजूला ओम साई पस्तेपाडा टीम या दोन्ही संघांमध्ये लढली जाणारी लढत आजच्या दिवसातली जवळजवळ ही पहिली मॅच सेकंड राऊंड जी आपल्याला पाहायला मिळते. तर ह्या चेंडूवरती आलाय चौकार आणि चौकाराने धावसंख्या मात्र धावफलकावरती जोडलेली पाहायला मिळेल. सध्याच्या घडीला 4 धावा. सुंदर कामगिरी मॅच चांगली रंगली याच्यामध्ये शंकाच नाही. कारण सध्याच्या घडी जर पाहिलं तर हे दोन्ही संघ जर पाहायला गेलेत ना तर अतिशय सुंदर ताकदीचे संघ आहेत आणि त्या ताकदीच्या संघांमध्ये कोण जिंकेल कोण हारेल आलेली वेळ आपल्याला सध्या सांगणार आहे. सध्याच्या घडीला जर समीकरण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या इनिंगमध्ये 50 धावा झालेल्या आहेत आणि 51 धावांचं लक्ष्य इथून पुढे पार करायचं आहे दसाड्यान कंपनीला. इथून पुढे पाहिलं तर पुन्हा एकदा डॉट पाहायला मिळतं. सुंदर गोलंदाजी सध्याच्या घडी जर पाहिलं गोलंदाज श्यामच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाते अतिशय सुंदर. लाजवाब पहिली मॅच आपण पाहिली होती पष्टेपाडा वर्सेस जय दुर्गा ढाकणे टीम. या माध्यमातून जर पाहिलं तर या गोलंदाजाला अतिशय अहंकार माजवला होता. पुन्हा एकदा सज्ज होईल श्याम. इथे फुलटॉस चेंडू आहे. इथे फटका खेळण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा चेंडू डॉट येतोय. आता माता अमर दसाडे इथे कुठेतरी संघर्ष करताना पाहायला मिळतोय. बघूया श्याम आपल्या संघाच्या दृष्टीने चांगली कामगिरी करतोय. पहिल्या चेंडूवरती आला होता चौकार. त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र डॉट काढले गेले. पुन्हा एकदा पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न थोडासा लेग स्टंपच्या बाहेर चेंडू पंचाने इशारा केला. दोन्ही हात समांतर म्हणजे चेंडू येतोय हवांतर. एक्स्ट्राची धाव मिळेल. या एक्स्ट्राच्या धावीने धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे सरकली जाईल. धावसंख्या सध्याच्या घडीला 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. उर्वरित 51 धावांचं लक्ष्य या 5 ओव्हरमध्ये बनवायचे आहेत. ढाकणे टीमला 51 50 धावा बनवल्यात पहिल्या इनिंगमध्ये ओमसाई पस्तेपाडा टीमनं. तर पहिली ओव्हर प्रगतीपथावर श्याम पस्तीच्या माध्यमातून गोलंदाजी. पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू आहे. पुन्हा एकदा पंचाने इशारा करताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा चेंडू मात्र एक्स्ट्राच्या धावेमध्ये आणि या 1 धावेने धावसंख्या एकूण पुढे सरकली जाते 6च्या घरामध्ये. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता. त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट पाहायला मिळाले होते. त्यानंतर कुठेतरी मात्र गोलंदाजाची दिशा भरकटली गेली आणि बघता बघता 2 चेंडू वाईट काढले गेले आणि इथून पुढे मात्र चंदूने त्याला थोडंसं कानमंत्र दिलाय. त्यात फुलटॉस चेंडू मात्र इथून पुढे पाईनला फेकून दिलाय. A1 क्वालिटीचा ताकदीचा वापर तितकंच टायमिंग प्रॉपर चेंडूला फेकून दिलाय. पाईन लेगच्या माध्यमातून हामरच्या बॅटमधून आलाय 6 धावा. डीजे सागर ते उपलब्ध नाही. त्यांचं आपण नक्कीच थोड्या वेळाने त्यांचं आगमन होईल या डीजे वरती. तर त्यांचं गोड कौतुक व्हायला पाहिजे कारण त्यांच्याही माध्यमातून खूप चांगली कामगिरी झालेली आहे. तर या चेंडूवरती आल्या 6 धावा आणि 6 धावेने धावसंख्या धावफलकावरती पुढे जाताना पाहायला मिळते. सध्या आपण तरी पाहतोय 12 धावा. मॅच सुरशीची रंगली याच्यामध्ये शंकाच नाही. कारण दोन्ही संघ जर पाहायला गेलं तुल्यबल संघ आहेत ताकदीचे संघ आहेत. परंतु श्याम पस्टेला सुद्धा इथे चांगला संघर्ष करावा लागतोय. कारण पहिले 2 चेंडू सुंदर टाकले त्यानंतर 2 चेंडू वाईट टाकले. त्यानंतर मात्र पूर्णपणे दिशा भरकटली गेली गोलंदाजाची आणि त्याचा पुरेपूर फायदा मात्र उचलला अमर या फलंदाजानं. फेकून दिला बाउंड्रीच्या बाहेर 6 धावींसाठी आणि 6 धावेने मात्र धावसंख्या गतीने वाढली 12 अंकावरती.
सुंदर खेळ मैदानाच्या हातमध्ये रंगलेला पाहायला मिळतो. सध्याच्या घडीला श्याम पष्टे आपल्या संघासाठी एक चांगला संघर्षही करतोय, परंतु त्याला रोखणं तितकंच महत्वाचं आहे. स्ट्राईक वरती अमर, हो अमर नावाचं वादळ इथं थांबण्याचं नाव घेत नाही. चेंडू मात्र लॉंग ऑफला जातो. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडू अडवला जाईल. तिथे पाहायला गेलं तर एक लेफ्ट हँड बॅट्समन अमर त्याच्या बॅटमध्ये मोठा पट्टा खेळण्याचा प्रयत्न करतो. तिथे सुंदर फिल्डिंग पाहायला मिळाली आणि ते एक सिंगल मिळेल. एक सिंगलने धावसंख्या धावफलकावर एकने पुढे सरकली जाते. धावसंख्या 13 धावा. अजूनही पहिली ओव्हर प्रगती पथावर आहे. ती सर्कलची ओव्हर, हाणामारीची ओव्हर, महत्वाची ओव्हर. त्या ओव्हरमध्ये मात्र मी म्हणेल सुरुवात तर ढाकणे टीमने चांगली केलेली आहे असंच मी म्हणेन, कारण 14 धावा धावफलक 13 धावा धावफलकावरती लागल्यात. आता स्ट्राईक वरती थोडासा बदल होताना पाहायला मिळेल. मयूर, तर बघूया मयूर आपल्या संघासाठी कशा प्रकारे कामगिरी करतो ते पाहणं तितकंच महत्वाचं आहे. सध्याच्याकडे ही मॅच रंगेल याच्यामध्ये शंका नाही, कारण सोमनाथ अजूनही यायचा आहे. सोमनाथने अहंकार माजवला होता. मागच्या मॅच मध्ये त्याने 4 गडी बाद घेऊन फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या. आता ती पुन्हा एकदा अपेक्षा त्याच्याकडनं आहे, परंतु ती मागच्या मॅच मध्ये टीम अलग होती आणि ही टीम अलग आहे. बघूया पुन्हा एकदा श्याम चेंडू पुन्हा एकदा इथे जर पाहिलं तर नक्कीच फंचाने इथे दंडित केलंय गोलंदाजाला. पुन्हा एकदा एक्स्ट्राची धाव जोडली जाते आणि एकने धावसंख्या पुन्हा एकदा सरकली जाईल. धावसंख्या सध्याच्या घडीला 14च्या घरामध्ये. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या ओव्हर मधले श्याम पष्टेच्या माध्यमातून ती गोलंदाजी केली जाते. वारंवार त्याच्याकडनं मात्र चुकी घडली जाते. एक्स्ट्राच्या धावा दिल्या जात आहेत. आपल्याकडे नियंत्रण असणं महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा फाईनला उडवलाय स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू मात्र तिथे दन 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 आवाज देत निघून गेलाय बाउंड्रीच्या बाहेर. या चेंडूवरती शेवटच्या आणि अंतिम चेंडूवरती सुद्धा जर पाहायला गेलं तर नक्कीच 4 धावा मिळाल्या आणि 4 धावेने पहिली ओव्हर समाप्त झाली. आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर एकूण टोटल 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. समीकरण आता इथून पुढे मात्र कठीण होताना पाहिलं. चला लवकरात लवकर व्हॉलेंटियर्स आपण चेंडू लवकरात लवकर आणून द्यायचा. वेळेचं बंधन ठेवणं तितकंच महत्वाचं आहे. मॅच येतं महत्वाच्या रंगल्या जातात मैदानाच्या हातमध्ये. एका बाजूने आपण जर पाहायला गेलं तर डोळखाम असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतोय आणि असोसिएशनच्या चला फिल्डिंग लवकरात लवकर सजवून घ्या. पष्टेपाडा टीम प्लीज आपण टीम मीटिंग करू नका. चोवीस चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 24 चेंडू बनवायचे आहेत. 33 धावा. तर 33 धावा इथून पुढे मात्र रोखल्या जातील की नाही पाहायचं आहे. गौरव पष्टे गोलंदाजीवरती सज्ज होताना पाहायला मिळतील. तर स्ट्राईक वरती फलंदाज आपण पाहू शकाल अमर दसाडे. एक लेफ्ट हँड फलंदाज आहे, एक आक्रमक फलंदाज आहे. त्याच्याकडे क्षमता आहे मोठी फटके खेळण्याची. त्याने अनेक प्रकारचे त्यांनी फटके खेळले दाखवले या मैदानाच्या आतमध्ये. आणि आता पुन्हा एकदा तिथे तो अहंकार माजवतो. बरं आपल्या संघाच्या दृष्टीने जर पाहायला गेलं तर पहिल्याच ओव्हरमध्ये 18 धावा जमवल्यात. आता उरलेले 24 चेंडू आहेत आणि 33 धावींची गरज आहे. तर बघूया इथून पुढे मात्र गौरव पष्टे कशा प्रकारे कामगिरी करतो. पहिला चेंडू टाकला जाईल. हो हो पहिला चेंडू सुंदर राहिला. या ग्राउंडचे मालक सन्माननीय त्यांचंही गोड कौतुक आपण करू. या ग्राउंडचे मालक मुख्य मंचावरती असं नसतं होत आहे. त्यांचं गोड गोड कौतुक आहे. या चषकामध्ये तुमची हजेरी लागली. तुमचंही गोड गोड कौतुक. थँक्यू धन्यवाद ग्राउंड मालक साहेब. पाहिला खेळण्याचा प्रयत्न जर पाहिला तर पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा चेंडू दंडित केला जातोय. वारंवार पष्टेपाडा संघाकडनं मात्र चुकी होताना पाहायला मिळते. पहिला चेंडू जरी डॉट निघाला होता त्यानंतर मात्र खराब चेंडू पाहायला मिळतोय. एक्स्ट्राची धाव मिळते. या एक धावीने धावसंख्या धावफलकावरती 19. गौरव पुन्हा ते चेंडू घेऊन जाईल अमरसाठी. हो आता महत्वाचा हिरा ज्या फलंदाजाकडे पाहिलं जात होतं ना, ज्या फलंदाजाकडे क्षमता होती तो फलंदाज मात्र क्लीन बॉल कर इथे मात्र मैदानाच्या बाहेर त्याला जाताना पाहायला एक अति महत्वाचा हिरा जो मैदानामध्ये अहंकार माजवत होता. त्याच्याकडे क्षमता होती. सहज ही मॅच जिंकू शकला असता. त्या फलंदाजाला मात्र मैदानाच्या आतमधून बाहेर धाडला गेला गोलंदाज गौरव पष्टेना. जरी मी चेंडू वाईट टाकला असेल तर त्याचं कारण काय आहे तर मला विकेट घ्यायची होती आणि त्याने सिद्ध करून दाखवलं आणि अमरला मात्र मैदानाच्या बाहेर धाडला. पहिला गडी बाद होईल साई देवा ढाकणे संघाचा अमरच्या रूपामध्ये.
तर न्यू बॅटर मैदानाच्या हातमध्ये पाहायला मिळेल रवी दसाडे. बघूया रवी दसाडे आपल्या संघाच्या दृष्टीनं जर पाहिलं तर या फलंदाजाकडे सुद्धा क्षमता आहे, पटके षटकार चौकार मारू शकतो, परंतु ती आवश्यकता आहे की नाही तिचं आपण स्वतः कव्हर करायचं आहे. कारण सध्याच्या घडीला मात्र गौरव पष्टेने एक महत्वाची विकेट घेतली आहे आणि इथून पुढे मात्र कमबॅक केलं जाईल का पाहायचं आहे. कारण पहिल्याच ओव्हरमध्ये 18 धावा आल्या होत्या, त्यानंतर जर पाहायला गेलं तर गौरव पष्टेचा सुद्धा एक एक्स्ट्राची धाव मिळाली, म्हणजे एक धावेने पुन्हा एकदा या ओव्हरमध्ये धावसंख्या जोडली गेली. 19 धावा अजूनही उरलेले जर पाहायला गेलं चेंडू शिल्लक असतील 22 आणि धावसंख्या जर पाहिलं तर 32 धावांची गरज आहे. 22 चेंडू 32 धावा, समीकरण सोपं आहे तितकंच कठीण सुद्धा आहे. स्ट्राईक वरती पुन्हा लेफ्टन बॅट्समन रवीला आपण पाहू शकतात. रवीकडे सुद्धा क्षमता आहे, तो सुद्धा मोठे पटके खेळलाय आणि अनेक मैदानात त्यांनी सुद्धा या वर्षामध्ये या सीझन मध्ये गाजवलेत. उंबाच्या पाडा ग्राउंड वरती जर पाहिलं तर भिंगुर्ले चेस्कामध्ये या फलंदाजाला अहंकार माजवला होता. आज पुन्हा एकदा बघूया. ओहो ब्लॉकवरचा चेंडू आहे, शतरक्षक बनतील आता प्रेक्षक, याच्यामध्ये शंकाच नाही. कारण चेंडू पडल्यानंतर खूपच उचलली गेल्या 22च्या रूपामध्ये इथे 4 धावा. नशिबाचा चौकार, नशिबाची साथ मिळाली डाकणे टीमला आणि त्याचा मात्र पुरेपूर फायदा मिळतोय डाकणे टीमला. या 4 धावा आल्या 22च्या रूपामध्ये आणि 4 धावेने धावसंख्या वरती 23 धावा. अजूनही 21 चेंडू शिल्लक आहेत आणि 28 धावांची गरज आहे. समीकरण जर पाहिलं तर वारंवार तिथे बदलत चाललेलं पाहायला मिळतंय. सध्याच्या घडीला पुन्हा त्या गौरव चेंडू घेऊन जाईल. स्ट्राईक वरती रवी दसाडे, फुलटोळा चेंडू, ओहो लाजवाब, इथे चांगली गोलंदाजी. खराब चेंडूवरती कधी कधी आपण पाहत असतो, खराब चेंडूवरती एक मोठा फटका येईल असं नाही मित्रांनो. खराब चेंडूमध्ये कधी काय घडेल ना सांगू शकणार. सध्याच्याकडे आपण पाहत आहात, खराब चेंडू होता, फुलटोळा चेंडू होता, मोठा फटका खेळू शकला असता फलंदाज, परंतु चेंडू डायरेक्ट इष्टीवरती आदळाय. फलंदाजाला जावं लागेल. मैदानाच्या बाद रवीच्या रूपामध्ये दुसरा गडी बाद होतोय डाकणे टीमचा आणि इथून पुढे नवीन फलंदाज मैदानाच्या हातमध्ये येताना पाहायला मिळेल. मॅच मी सांगतोय ही मॅच महत्वाची रंगेल, याच्यामध्ये शंका नाहीये. कारण ही मॅच महत्वाची आहे, जो जिंकेल तो क्वालिफायर सामना खेळण्यासाठी सज्ज होणार आहे. परंतु ही मॅच मध्ये जिंकेल कोण ती आलेली वेळच आपल्याला सांगायचं. प्रदीपजी पोंडेकर सरांच्या माध्यमातून पष्टेपणा संघासाठी एक महत्वाची सूचना सुद्धा होती, सकाळच्या सत्रामध्ये मी पुकारली होती, ती पुन्हा एकदा पुकारली जाते. जर आपण आज क्वालिफायर होत असेल तर अलिबाग ट्रिप त्यांच्याकडनं आहे, हे विसरून चालायचं नाही. प्रवीणजी पोंडेकर सरांच्या माध्यमातून आपल्याला अलिबाग ट्रिप आहे आणि क्वालिफायर व्हायचं असेल तर कामगिरी चांगली करावी लागेल, तरच आपल्याला ती ट्रिप मिळणार आहे. याच्याकडे सुद्धा लक्ष तितकंच महत्वाचं आहे. तर जाऊया नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना धीरज पाहायला मिळेल. तर गोलंदाजी मार्कर गोलंदाज आपण गौरव पष्टे इथे गोलंदाजी करताना सज्ज होताना पाहायला मिळेल. पुन्हा ते चेंडू घेऊन जाईल गौरव. ओहो लास्ट सेवा, पुन्हा एकदा क्लिंग बोर्ड, पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण होत आहे आणि साई देवा डाकणे संघावरती दबाव निर्माण करताना पाहायला मिळते. ओम साई पष्टेपणा टीम, नुसतंच आम्ही साई देवा डाकणे टीमला समोर खेळताना पाहिलेलं आहे आणि त्यांची कामगिरी चांगली आहे, परंतु आम्ही हार मानणार नाही. आम्हाला जिंकायचं आहे, आम्हाला आमच्या गावासाठी खेळायचं आहे, गावाचं नाव मला मोठं करायचं आहे. त्याच अनुषंगाने मात्र गौरव पष्टे इथे थांबण्याचं नावच घेत नाही आहे. बॅक टू बॅक दुसरा गडी बाद. धीरजला सुद्धा जावं लागेल मैदानाच्या बाहेर. सुंदर कमबॅक होताना पाहायला मिळते गौरव पष्टेच्या गोलंदाजीवरती. आता मात्र धीरजला सुद्धा मैदानाच्या बाहेर धाडला. जवळजवळ 3 गडी बाद झाले. आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 23 आहे. 23 चेंडूवर 23 धावा बनवल्यात, 3 गडी बाद झालेले आहेत. अजून उर्वरित चेंडूचा शिल्लक जर पाहिले तर सर 19 चेंडूने 28 धावांची गरज आहे. 19 चेंडू आणि 28 धावा म्हणजे या ओव्हर मधला शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. गौरव पष्टेच्या माध्यमातून तो टाकला जाईल. बघूया कशा प्रकारे खेळला जाईल. नवीन फलंदाज जवळजवळ साहिल येताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया साहिल आणि जर पाहिलं तर मयूर मैदानाच्या आतमध्ये आहे. साहिलची ना मयूरची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, परंतु इथून पुढे खेळ त्यांच्या माध्यमातून कसं राहतोय ते सुद्धा तितकंच पाहणं महत्वाचं आहे. पुन्हा गौरव पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर हा चेंडू डॉट आत येताना पाहायला मिळेल. दुसरी ओव्हर इथे समाप्त होताना पाहायला मिळते आणि दुसऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर फक्त 23 धावा आहेत आणि अजूनही उरलेले 18 चेंडू शिल्लक आहेत. 18 चेंडू मध्ये अजूनही बनवायचे आहेत 28 धावा.
28 धावांचं समीकरण अजून इथून पुढे करायचं आहे. तर बघू इथून पुढे आता गोलंदाजी बारकर गोलंदाज ज्याने मागच्या मॅच मध्ये एक चांगले अहंकार माजवला होता, ज्यांना मॅन ऑफ द मॅच आपल्या नावावरती मिळवली होती, तो फलंदाज आणि गोलंदाज सोमनाथ फोंडेकर गोलंदाजी मध्ये सज्ज होईल. जवळजवळ त्याने तिसऱ्या ओव्हर मध्ये 4 गडी बाद घेऊन फक्त 2च धावा खर्च केले होते आणि आपल्या संघाला विजय मिळवला होता. परंतु आता ही महत्वाची भूमिका आपल्याला पुन्हा एकदा करायची आहे. केली जाईल की नाही ते सुद्धा पाहायचं आहे. परंतु तितक्यातच ढाकणे टीम सुद्धा हार मानणार नाही, कारण त्यांनाही माहित आहे मलाही माझ्या गावासाठी खेळायचं आहे, माझ्या गावाचं नाव मला करायचं आहे, माझ्या गावासाठी मला मोठा हा शिक्षक येदवलीकरांचा आम्हाला आमच्या गावामध्ये घेऊन जायचं आहे. त्याच अनुषंगाने ते मैदानाच्या आतमध्ये ही लढत लढली जाते. पण जिंकेल कोण आणि हरेल कोण आली वेळच आपल्याला सांगणार आहे. तर सोमनाथ फोंडेकर चेंडू घेऊन जाताना पाहायला मिळतं. स्ट्राईक वरती फलंदाज ओपनिंगचा फलंदाज अजून मैदानात मयूर. तर बघूया मयूर आपल्या दिशेनं आपल्या संघासाठी कशा प्रकारे कामगिरी करतोय, महत्वाची भूमिका खरील की पाहायचं आहे. अजूनही उरलेले 18 चेंडू शिल्लक आणि 18 चेंडू मध्ये बनवायचे 28 धावा. चला प्लेइंग चंदू पष्टी दादा, आपण लवकरात लवकर आपली फील्ड सजवून घ्यायच्या. विनय दादा आपणास विनंती आहे, लवकरात लवकर फील्ड सजवून घ्या. सोमनाथ चेंडू घेऊन जाईल मयूरसाठी. पुलटा चेंडू आहे, पाईनला उडवला, तिथं क्षेत्रक्षक धावतायत. चेंडू आता दान 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 थांबू शकणार नाही, कव्हर करू शकणार आहे का? चेंडू मध्ये गती होती आणि जर पाहिला तर चेंडू तेजीमध्ये निघून गेलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेनं या चेंडूवरती मिळतील 4 धावा. सोमनाथ पुन्हा एकदा हो, इथे चेंडू स्वतः शरीरावरती आदळते. एक धाव कंप्लीट होताना पाहायला मिळेल. बघता बघता दुसरी धावीचा प्रयत्न होईल की नाही ते पाहायचं आहे. सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर या चेंडूवरती लेग बायच्या रूपामध्ये एक धाव जोडली जाईल आणि या एक धावीने धावसंख्या फलकावरती 28 धावा. अजूनही उर्वरित चेंडूचा खेळ शिल्लक जर राहिला 16 चेंडू आणि 23 धावींची गरज. अशोकजी चंद्रराव साहेब आपण इथे उपस्थित झाले, त्याला आपण मुख्य मंचावरती असनस्त व्हायचं आहे. त्यानंतर सीतारामजी उमामणे साहेब आपण सुद्धा इथे उपस्थित झाले, तुमचं मनापासून सहर्ष स्वागत आहे. आपण चला मुख्य मंचावरती असनस्त व्हायचं आहे. खूप खूप धन्यवाद साहेब, आपण आज पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये या चषकामध्ये आपण जोडलेला आहात. तुमचं गोड गोड कौतुक आहे. चला आपण मुख्य मंचावरती असनस्त व्हा. फटका फसलाय, हवेमध्ये चेंडू आहे परंतु तिथे क्षेत्रक्षक नाही आहे. चेंडू मात्र तिथे 2-2 क्षेत्रक्षक आले. चेंडू अडवला, फेकी होईपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. चेंडू फेकी थोडीशी खराब आणि या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर बघता बघता 2 धावा सहजही ते प्राप्त होताना पाहायला मिळतील आणि 2 धावीने धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकली जाते. धावसंख्या सध्याच्या घडीला 30 धावा धावफलकावरता. 30 धावा धावफलकावरती. सोमनाथ पुन्हा एकदा चेंडू घेऊन जाईल स्ट्राईक वरती. धीरज हो, इथे पटका फसला परंतु क्षेत्रक्षक नाही. चेंडू पुन्हा एकदा इथे अडवला जाईल. लॉंग ऑफ मध्ये सॉरी मिड ऑफ मध्ये चेंडू अडवला गेला. तिथे सिंगल मिळाली आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे सरकली जाते. धावसंख्या 31च्या घरामध्ये जर पाहायला गेलं तर तिसरी ओव्हर अजूनही प्रगतीपथावर आहे. गोलंदाज सोमनाथ फोंडेकरच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाते. मॅच कोण जिंकेल कोण हारेल हे सध्या सांगू शकणार नाही, परंतु आलेली वेळ आपण या प्रश्नाचं उत्तर देणार आहे, याच्यामध्ये शंका नाही आहे. तर स्ट्राईक वरती ओपनिंगचा फलंदाज अजूनही मैदानात आहे मयूर. तर बघूया आपल्या संघाच्या दृष्टीने कशा प्रकारे कामगिरी करतोय. पहिला चेंडू जर पाहिला तर सोमनाथच्या पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती सिंगल, त्याच्यानंतर डबल, त्याच्यानंतर सिंगल. हो, इथे आवाज आवाज आणि पंचाने इथे अपीलला सक्सेस दाखवलेलं पाहायला मिळाला आणि इथून पुढे मात्र गडी बाद होईल. मयूरला सुद्धा जावं लागेल मैदानाच्या बाहेर. इथं अशोकजी चंद्रराव साहेब चला आपण मुख्य मंचावरती असं नसतं. त्यानंतर उमामणे साहेब चला आपण सुद्धा मुख्य मंचावरती असं नसतं. खूप खूप धन्यवाद साहेब, आपण आज पुन्हा एकदा या मुख्य मंचावरती आपण आगमन झालं. आपल्या या चषकामध्ये आपली उपस्थिती लाभली. तुमचं गोड गोड कौतुक सहर्षे सहर्षे तुमचं स्वागत आहे या चषकाच्या वतीनं.
तर नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दिनेशला आपण पाहतो. गोलंदाज सोमनाथ बघूया पुन्हा चेंडू घेऊन जाईल. हो सुंदर गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी, देखणी गोलंदाजी. सध्याच्या घडीला जर पाहिलं तिसरी ओव्हर सुद्धा इथं संपुष्टात आली. जवळजवळ 18 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 18 चेंडूमध्ये आतापर्यंत जोडल्या गेल्या धावसंख्या धावफलकावरती 31 धावा. अजूनही उरलेले 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये बनवायचा सर 20 धावा. म्हणजे प्रति ओव्हर मध्ये जर पाहिलं तर 10ची सरासरी अजूनही गाठायची आहे. त्या 10च्या सरासरीमध्ये इथे जोडली जातील 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका बाजूने धीरज तर एका बाजूने दिनेश. तर गोलंदाजी करण्यासाठी कोण सज्ज होईल ती मात्र आलेली वेळ आपल्याला सांगणार आहे, कारण पहिली ओव्हर टाकली गेली. फस्टेपाडा टीम चला प्लीज, आपल्याला वारंवार सूचना दिली जाते आपण लवकरात लवकर फील्ड सजवून घ्या. तर मुख्य मंचावरती उमामणे साहेब उपस्थित आहेत. उमामणे साहेबांना विनंती करेल की आपण या मुख्य मंचावरती उपस्थित झाला तर मी परडे सर आपणास विनंती करेल की साहेबांचा यथोचित मान सन्मान आपण या मुख्य मंचावरती करायचा. तर कॅमेरामॅन जो आपल्या समोरचे कॅमेरामॅन तर आपण थोडासा ते आपल्या या स्टेजकडे वळायचं आहे. चल ओके आलेला आहे, स्टेजकडे आलेले आपले समोरचे कॅमेरा. सन्माननीय उमामणे साहेबांच्या यथोचित मान सन्मान, एक मायेची उपदारशाला आणि प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ देऊन त्यांचा मान सन्मान आपण या मुख्य मंचावरती करत या चषकाच्या माध्यमातून. खूप खूप धन्यवाद साहेब, आपण आज आपला विलंब वेळ खर्च करून आपण या मुख्य मंचावरती आल्या. तुमचं गोड कौतुक आहे. असं सहकार्य असू द्या साहेब. आमच्या या विभागामध्ये आप खूप चांगली कामगिरी केली, तुम्ही या चषकाला भेट दिली, तुमचं गोड कौतुक आहे. हो पुन्हा एकदा क्लिंग बोर्ड, लाजवाब गोलंदाजी. गौरव पस्तेचं वादळ आज थांबायचं नाव घेत नाही, कारण त्यांना माहित आहे आमच्या परवीन दादा पोंडेकरनं आम्हाला अलिबाग ट्रिप दिलेली आहे, आज कमल क्वालिफायर व्हायचं आहे. तर अशोक काका चंद्रराव साहेब आपण इथे उपस्थित आहात. आपला मान सन्मान या मुख्य मंचावरती केला जात आहे. तर इथे मायेची उपदारशाला आणि प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ देऊन साहेब यथोचित मान सन्मान आपण या मुख्य मंचावरती करत आहोत. खूप खूप चांगल्या गोड व्यक्ती या आपल्या मुख्य मंचाला आजच्या दिवसामध्ये दिवस क्रमांक 2 आहे आणि दुसऱ्या दिवसामध्ये एक चांगली पाहुण्यांची मांडियाळी या मुख्य मंचावरती लाभली जाते. खूप खूप धन्यवाद. असंच सहकार्य आमच्या या चषकाला असू द्या, आमच्या हेदवली खरांच्या आयोजनाला असू द्या. आयकॉन 11 हेदवली आयोजित हेदवलीचा महाराजा चषक 2025. गौरवजी पष्टी या गोलंदाजाला प्रवीण दादा फोंडेकर यांच्या माध्यमातून 201 रुपये लागू झालेले आहेत. ते ऑनलाईनच्या माध्यमातून आपल्याला दिले जातील आणि ते आलेले आहेत इकडे आमच्या मुख्य मंचावरती. जे आमचे पाठीरक आहेत त्यांच्याकडनं ते नक्की दिले जातील. गौरव पुन्हा चेंडू घेऊन जा स्ट्राईकवरती. नवीन फलंदाज इथं स्टेट ग्राउंड चेंडू खेळाय क्षेत्ररक्षक आहे, तिथे लॉंग ऑनला चेंडू अडवण्याचा प्रयत्न होईल. श्याम पष्टेकरना चेंडू अडवलाय, फेकी झालाय, तोपर्यंत पाहिलं एक सिंगलच मिळेल आणि एका सिंगलने धावसंख्या धावफलकावरती जोडलेली पाहायला मिळते. धावसंख्या 32 धावा. मॅच रंगत चाललेली आहे, याच्यामध्ये शंका नाही. कोण जिंकेल कोण हारेल आज सध्या सांगू शकणार नाही, पण सध्याच्याकडे कमलाकर फोंडेकर सरांच्या माध्यमातून गौरव पष्टेसाठी 500 रुपयाचा प्राइज आलेला आहे. म्हणजे जी विकेट घेतली त्यासाठी 500 रुपयाचा प्राइज येऊन ठेपलेला आहे. म्हणजे बघा आपले चाहते, आपले पाठीरके, आपले ग्रामस्थ, आपले गावकरी आपल्याला पाठिंबा देत आहेत. खूप खूप कौतुक आहे सर्व ग्रामस्थांचं, पष्टेकरांचं. ते मात्र जर पाहिला तर पंचांकडे दाद मागतात, पंचाने ती दाद स्वीकारलेली आहे आणि हा चेंडू वाईड आहे. एक्स्ट्राची धाव जोडली जाईल आणि एक्स्ट्राची धावीने धावसंख्या धावफलकावरती सध्या आपण पाहतोय 33 धावा. अजूनही उर्वरित जर चेंडू पाहिले 10 चेंडू आणि 18 धावीची गरज. 10 चेंडूने 18 धावा. समीकरण तितकं सोपं तितकंच कठीण सुद्धा आहे. दिनेश अजूनही मैदानात आहे, दिनेशकडे क्षमता आहे, परंतु ती क्षमता दाखवणं तितकंच महत्वाचं आहे. गौरव पुन्हा चेंडू घेऊन जाईल पाहिला दिनेशसाठी. ओहो पुन्हा एकदा क्लिंग बोर्ड. आज काय गोलंदाजी केली तर गौरव पष्टे. हो लाजवाब गोलंदाजी, देखणी गोलंदाजी. कौतुक कोणत्या शब्दाने करावं या गोलंदाजाचं, परंतु साई देवा डाकणे संघ तितकाच महत्वाचा संघ होता आणि त्यांच्यावरती दबाव निर्माण केला जातो. ओम साई पष्टेपाडा संघाचा गोलंदाज गौरव आज नक्कीच त्याचा गौरव होताना पाहायला मिळतोय. गौरव का करावा, त्यांना प्राइज का लावली जाते, आमच्या पाठीरक्या आणि त्यांच्या माध्यमातून त्यांची कामगिरी अति सुंदर आहे आणि त्याला पैशाची बक्षीस ही लागलीच पाहिजे आणि त्याचा गौरव झालाच पाहिजे. आणि गौरव सुंदर गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी, देखणी गोलंदाजी. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण केले. असं वाटत होतं की पष्टेपाडा संघ
परछायाच्या भूमीमध्ये जाताना पाहायला मिळेल की काय, परंतु मॅचचं चित्र सध्याच्या स्थितीला बदललेलं पाहायला मिळत आहे. आता उरलेले चेंडू शिल्लक असतील जवळजवळ 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये बनवायचे अजूनही परत 18 धावा. नऊ चेंडूने 18 धावांचं समीकरण. प्रति चेंडूवरती 2 धावा या कंपल्सरी. पुढचा चेंडू आहे ते तर चेंडू गेला लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक आहे श्याम पस्ते आणि जो लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफ ह्या दोघांमध्ये चेंडू मात्र निघून गेलाय बाउंड्रीच्या बाहेर. या चेंडूवरती नक्कीच मिळतील 4 धावा आणि 4 धावेने धावसंख्या धावफलकावरती 37 धावा. आणि अजूनही 4थी ओव्हर काही चेंडू शिल्लक आहे. गौरव फस्टेच्या माध्यमातून ती टाकली जातील. या चेंडूवरती आलाय चौकार. पुन्हा एकदा मॅचचं चित्र बदलायला कारण धावसंख्येला गती मिळाली या 4 धावेनं आणि 4 धावेने धावसंख्या धावफलकावरती 37. उरलेले 8 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज आहे. कालची मॅच आपण पाहिली होती 6 चेंडूमध्ये 14 धाव्यांची गरज असताना पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता विलोक संघाकडनं. पुन्हा एकदा फटका हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तिथे नाही. चेंडू नो मॅच मध्ये पडला झाली. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झाला. चेंडूवरती रणफेकी झाली. खराब चेंडूपैकी राहिली. सध्याकडे जर डायरेक्ट हातामध्ये थ्रो आला असता तर कदाचित रनआउटची विकेट मिळू शकली असती, परंतु इथे 2 धावा प्राप्त झाल्या. ढाकणे संघाला माहित आहे आम्हाला हारायचं नाही, आम्हाला जिंकायचं आहे, आम्हाला दाखवायचं आहे, आमच्या गावासाठीच आम्हाला खेळायचं आहे, तर आम्हाला जिंकण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत आणि ते प्रयत्न नक्कीच केले जातात या 2 फलंदाजाकडनं. या चेंडूवरती 2 धावा आल्या आणि 2 धावीने धावसंख्या धावफलकावरती 39. उरलेले चेंडू 7 चेंडू आणि 12 धावींची गरज. 7 चेंडू 12 धावा. समीकरण तितकंच सोपं आहे तितकंच कठीण सुद्धा आहे. कोण जिंकेल कोण हारेल सध्या सांगू शकणार नाही, परंतु आलेली वेळ आपल्याला नक्कीच सांगेल. फाईनला खेळण्याचा प्रयत्न इथे जर पाहायला गेला तर चेंडू फाईनला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. आता इथून पुढे उरलेले शेवटचे आणि अंतिम निर्णायक 6 चेंडू असतील आणि 6 चेंडू मध्ये इथून पुढे बनवाव्या लागतील कंपल्सरी 12 धावा. कारण या स्पर्धेचा नियमच आहे कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग. तर इथून पुढे 6 चेंडू मध्ये 12 धावा या बनवाव्याच लागतील. तर नक्कीच ते प्रयत्न केले जात आहेत ढाकणे संघाकडनं. साई दाबा ढाकणे संघ सुद्धा या सीझन मध्ये जर पाहिलं तर अतिशय सुंदर त्यांची कामगिरी राहिली आहे. पहिली जी टुर्नामेंट आपल्या या डोकम असोसिएशन मध्ये झाली होती विघ्नेश 11 चेंज द गेम भिंगुर्ले या चेस्कामध्ये याच टीमनं जवळजवळ 4थं प्राइज पटकावलं होतं. ते म्हणजे साई देवा ढाकणे टीम. आणि आज पुन्हा एकदा तिथे संघर्ष करताना पाहायला मिळते. शेवटचे अंतिम 6 चेंडू शिल्लक असतील. ही महत्वाची मॅच महत्वाची लढत एक चांगली रंगत रंगलेली पाहायला मिळते. शेवटचे अंतिम 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये बनवायचे 12 धावा. समीकरण सोपं आहे तितकंच कठीण सुद्धा आहे. गोलंदाजी मार्कर गोलंदाज पष्टीपाडा संघाकडून आपण पाहायला मिळेल कुणाल फोंडेकर. तर बघूया कुणाल फोंडेकर आपल्या संघाच्या दृष्टीने इथे आपल्या संघाला मॅच मिळवून देतोय की नाही, परंतु फलंदाज सुद्धा तिथे हार मानायला आलेली नाही का त्यांना माहित आहे आम्हाला जिंकायचं आहे. तर स्ट्राईक वरती फलंदाज आपण पाहू शकतात प्रशांत. तर बघूया प्रशांत शांत राहतो की परकष्ट दाखवतोय. स्लोअर गतीचा चेंडू आहे हवेमध्ये. चेंडू पष्टे चेंडूवरती येतील आणि इथं सुंदर झेल टिपलाय आणि इथून पुढे मात्र खेळ संपलाय. प्रशांतला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. इथं पुढे आता पुन्हा एकदा मॅच निर्माण झाली होती. 6 चेंडू मध्ये 12 धाब्यांची गरज असताना कदाचित ही मॅच सहज जिंकू शकले असते, परंतु पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवरती आले विकेट. चेंडू पष्टीने सुंदर झेल टिपलाय आणि इथून पुढे मात्र आता शेवटचे अंतिम 5 चेंडू शिल्लक आणि 5 चेंडू मध्ये अजूनही बनवायच्यात 12 धावा. मॅच चांगली रंगले सुद्धा. दोन्ही संघांकडे हृदयाचे ठोके वाढणारे पाहायला मिळत आहेत. कोण जिंकेल कोण हारेल सध्याच्या स्थितीला आपण या प्रश्नाचं उत्तर देऊ शकणार नाही, परंतु शेवटच्या अंतिम या क्षणामध्ये या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळणार आहे. तर पुन्हा एकदा कुणाल चेंडू घेऊन जाईल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गणेश पाहायला मिळतील. एक गणपती बाप्पाचं नाव घेऊन आपल्या संघासाठी इथे मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. 5 चेंडू मध्ये 12 धावा बनवायचे आहेत. ओहो इथे मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्कही झाला नाही. चेंडू मात्र सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय आणि आता समीकरण बदललं जात आहे. सध्याच्या घडीला थोडासा दबाव वाढला जातो ढाकणे टीम वरती. सर्वांना सर्व प्रेक्षक वर्गांना हा सामना आवडला असेल तर टाळ्या वाहून जाऊ द्या. सुंदर कामगिरी लाजवाब कामगिरी दोन्ही संघांकडून पाहायला मिळते, परंतु कुणाल फोंडेकर सुद्धा आपल्या संघाच्या दृष्टीने चांगली गोलंदाजी करतोय. शेवटच्या अंतिम 4 चेंडू शिल्लक 12 धाब्यांची गरज. मॅच सुरशीची रंगली जाते कडाक्या उन्हामध्ये. इथे चांगला संघर्ष केला जातोय.
हे पटका चांगला आहे तिथं क्षेत्रक्षक हाती चेंडू अडवलाय तरी दोन क्षेत्रक्षक येतात चेंडूवरती चेंडू अडवलाय फेकला एक धाव कंप्लीट दुसरी धाव करण्याचा प्रयत्न चेंडू डायरेक्ट हातामध्ये आणि सोमनाथ फोंडेकर एक त्याच्या हाताला असलेला फेविकॉल आणि बघता बघता इथे विकेट मिळाली आहे आणि विकेट +1 आणि इथून पुढे उरलेले शेवटचे अंतिम 3 चेंडू आणि 11 धावांची गरज. तर आतापर्यंत पाहिलं तर 8 विकेट झालेले आहेत साई देवा डाकणे टीमच्या आणि इथून पुढे उरलेले शेवटचे अंतिम 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 11 धावांची गरज आहे. आपण ऑलआउट टीम करायची असेल तर 2 गडी अजून बाद घ्यावे लागतील किंवा आपण मॅच जिंकायचं तर कमीत कमी धावांमध्ये रोखावं लागेल आणि इथून पुढे ठाकणे संघाला जर जिंकायचं असेल तर एखादा या चेंडूवरती फटका येणं अतिशय महत्वाचं आहे. चौकार किंवा षटकार येणं महत्वाचं आहे तरच मॅच मध्ये आपण पुन्हा एकदा जिवंतपणा आणू शकतोय आणि ती क्षमता मात्र इथून नवीन पुढे गोलंदाज आलाय अमोल ती अमोलला करायचं आहे. शेवटचे अंतिम 3 चेंडू आणि 9 धावांची गरज. गडी जर पाहायला गेलं तर 8 गडी बाद झालेले पाहायला मिळतात साई देवा डाकणे टीमचे 3 चेंडू आणि 11 धावांचे समीकरण. बघूया पुन्हा एकदा आपल्याकडे चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू आलाय क्षेत्रक्षक चेंडूवरती येतात सोमनाथ फोंडेकर हो लास्यवाब सुंदर खेळी जवळजवळ 9वा गडी बाद होताना पाहायला मिळतोय. आता अंतिम शेवटचे 2 चेंडू शिल्लक 11 धावांची गरज म्हणजे कंपल्सरी हे 2 षटकार मारावेच लागतील तरच आपण विजय घोषित होऊ शकतो. परंतु हे क्रिकेट आहे मित्रांनो क्रिकेटच्या मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही ना तोपर्यंत मित्रांनो क्रिकेटचा भविष्यवाणी कोणी सांगत नाही. तर नक्कीच इथे मॅच चांगली रंगली गेली खूप सुंदर अशी मॅच रंगली. शेवटचा आणि अंतिम विकेट आहे 9 विकेट गेलेले आहेत साई देवा डाकणे टीमचे आणि शेवटचा विकेट आणि शेवटचे 2 चेंडू आणि 11 धावांची गरज. पस्टेपाडा टीम सुंदर कामगिरी लाजवाब कामगिरी कुणालच्या माध्यमातून सध्याच्या घडी जर पाहिलं तर कुणाल अतिशय गोलंदाजी करतोय. फक्त आतापर्यंत 1च धाव खर्च केले या गोलंदाजानं. विकेट जर पाहिलं तर 9 जिलेले आहेत. एक शेवटची विकेट ओहो हा चेंडू जर पाहायला गेला तर आता सामन्याचं चित्र पुरेपूर बदललं. शेवटचा आणि अंतिम चेंडू आणि पूर्णपणे 99% सध्या सामना पस्टेपाडा संघाच्या खिशामध्ये आलेला आहे आणि साई देवा डाकणे संघ आज आपल्या इथे या पराकष्ट करत असताना सुद्धा त्यांना हाराच्या परिचयामध्ये जावं लागतंय. तर बघूया शेवटचा आणि अंतिम चेंडू आणि इथे रिव्हर्सचा अटॅम्प्ट सक्सेस राहिला परंतु इथे चेंडूवरती फायदा मिळणार नाही. तर इथून पुढे मात्र संघ विजय घोषित झालाय पस्टेपाडा टीम आणि हार मात्र इथून पुढे पत्करावी लागेल. सध्याच्या घडीला आपण पाहू शकाल साई देवा डाकणे टीम. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच गौरव पस्टे नो डाऊट गौरव पस्टे आपण खूप सुंदर खेळी केली आणि